शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या यूट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना जी तुमची डिमांड होती की सर पेरू पिकामध्ये छाटणी केल्यानंतर जबरदस्त सेटिंग करून 500 ग्रॅमचा पेरू कसा बनवता येईल त्या संदर्भात व्हिडिओ द्या, आणि तोच व्हिडिओचा विषय आहे. या ठिकाणी आपण जर बघितलं, छाटणी करून गेल्या 25-30 दिवसापूर्वी छाटणी झालेली आहे. ज्या फुटी निघून येत आहेत, तर ह्या फुटी निघून आल्यानंतर आपल्याला चांगल्या दर्जाचं सेटिंग आणि फोम लावायच्या अगोदर आपल्याला त्या ठिकाणी लिंबू आकाराच्या पुढे गेल्यावर फोम लावायचे, पण त्याच्या अगोदर आपल्याला सेटिंग चांगलं करायचंय. तर हे बघा, आपण छाटणी केल्यानंतर हे ज्या कळ्या निघताय, तर आपल्याला काय करायचंय, प्रामुख्याने छाटणी केल्यानंतर असा जो शेंडा निघतोय, तर ह्या ज्या कळ्या निघताय याच्या पुढे आपल्याला काय करायचंय, इथं हे 2, हे 4 आणि हे 2, 6, 8 पानं येऊ द्यायचे आणि असा शेंडा चिमकून घ्यायचा. लक्षात घ्या, हा शेंडा आपल्याला स्टॉप करायचा आहे असा. आणि त्याच्यानंतर या स्टेजला ही जी स्टेज दिसते हे बघा, इथं शेंडा स्टॉप आहे, इथं किती कळ्या निघाल्या. या स्टेजला आपल्याला जमिनीतून काय द्यायचंय, या स्टेजला जमिनीतून आपल्याला द्यायचंय 1 एकराला, साधारणतः 1 एकराला म्हणजे त्या ठिकाणी तुमचे झाडं असणारे 550 ते 600 700 झाडं असू शकतात. 9 बाय 5 ची लागवड असेल, 10 बाय 6 ची लागवड असेल, त्या ठिकाणी तुम्हाला 1 एकराला 1 लिटर हॅपी न्यूज, 5 किलो 06020, 500 ग्रॅम बोरान ते दिल्यानंतर ही जी स्टेज तुम्हाला दाखवली, या स्टेजला 200 लिटरला फवारणी करायची तुम्हाला. ग्राफर 50 मिली, 049 32 किंवा 042 47 500 ग्रॅम आणि त्याच्यासोबत बोरान 150 ग्रॅम, GA 1 ग्रॅम, 6B 2 ग्रॅम. या स्टेजला ही फवारणी करायची आहे. त्याच्यानंतर एक 4 दिवस गॅप जाऊ द्या. 4 दिवसानंतर तुम्हाला फवारणी करायची डेंटासू 50 ग्रॅम, M45 400 ग्रॅम. त्याच्यानंतर एक 3 ते 4 दिवस जाऊ द्या. 3-4 दिवसानंतर जमिनीतून तुम्हाला द्यायचं आहे एकरी 5 लिटर 4 स्ट्रोक, 4 किलो पॉवर सोल्युशन, वरद बायोटेकचं 4 किलो पॉवर सोल्युशन 10-40-40 हे खत तुम्हाला 4 किलो 4 स्ट्रोक सोबत द्यायचं आहे. त्यानंतर बऱ्यापैकी सेटिंग तुम्हाला सुपारी आकाराचं दिसायला लागल्यावर परत एकदा ग्राफरची फवारणी तुम्हाला द्यायची आहे. फुलं उमलतील, सेटिंग व्हायला सुरुवात होईल, सुपारी आकाराचे फळं होतील, फळ गळ होऊ द्यायची नाही, त्या ठिकाणी तुम्हाला फवारणी करायची आहे. जी ग्राफरची फवारणी सांगितली, या स्टेजला, ही जी स्टेज आहे या स्टेजला ग्राफरची फवारणी करायची. ग्राफर 049 32, बोरान, GA 1 ग्रॅम, 6B ती सांगितली मी. ही फवारणी परत रिपीट या स्टेजला केल्यानंतर सुपारी आकाराचे फळं होतील, त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी ती फवारणी करायची. सुपारी आकाराचे फळं होतील, हे बघा, अशी स्टेज पुढे सरकत चालल, इथून फुल उमलल, तर सुपारी आकाराचे फळं होतील त्यावेळेस. आणि आपल्याकडं त्या ठिकाणी डेंटासू M45 ची फवारणी का करायची आपल्याला, की जेणेकरून फळ पोखरणारी माशी असेल, डंक मारणारी माशी असेल, मिलीबग असेल, त्या संदर्भामध्ये ती फवारणी आपल्याला करून घ्यायची. आता तुम्ही 4 स्ट्रोक दिलं, त्याच्याबरोबर 10-40-40 दिलं, तिथून एक त्याच्यानंतर ग्राफरची फवारणी केली, एक 5-6 दिवस सुपारी आकाराचे फळं झाले, ग्राफरची फवारणी झाली, त्यानंतर तुम्हाला फवारणी करायची. नीट लक्षात घ्या, त्या फळाचा आकार कसा आपल्याला वाढवायचा आहे, त्या फळाला कुठलाही थ्रिप्सचा अटॅक होऊ नये म्हणून तिथं एक फवारणी, खूप सुंदर फवारणी तुम्हाला सांगतो, की जेणेकरून थ्रिप्सचा अटॅकच तुमच्याकडे होणार नाही. 200 लिटरला त्या ठिकाणी व्हायरोनिल घ्यायचं आहे साधारणतः 500 ग्रॅम, जेमिझोन घ्यायचंय 250 मिली, इमिडा घ्यायचंय 100 मिली. असा एक स्प्रे ज्यावेळेस सुपारी आकाराचे फळ होतील त्यावेळेस करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जमिनीतून तुम्हाला द्यायचंय एकरी 5 किलो 13-045 पोटॅशियम नायट्रेट, 5 किलो 13-045 तुम्हाला देऊन घ्यायचंय. त्याच्यासोबत 5 किलो कॅल्शियम नायट्रेट तुम्ही देऊन घ्या. त्यानंतर मात्र कसं पुढं कामकाज करायचं, फळाची फुगवण कशी करायची, या सगळ्या गोष्टी पुढच्या व्हिडिओमध्ये एक सिरीजच पेरू शेतकऱ्यांसाठी, आपल्या डॉक्टर किसानचे जे शेतकरी आहेत, इंदापूर भागातील काही शेतकरी असतील, त्याचप्रमाणे सोलापूर असेल, नाशिक जिल्ह्यातील शेतकरी असेल, पिंक तैवान असेल, रेड असेल, पेरूमध्ये आपल्याला कमीत कमी खर्चामध्ये चांगलं उत्पादन कसं घेता येईल त्या संदर्भामध्ये सेटिंगसाठी आज मी तुम्हाला सांगितलं की छाटणी झाल्यानंतर पहिल्यांदा बाग फुटून चांगली एकसारखी येण्यासाठी, तुमच्याकडे निमेटोडचा प्रॉब्लेम असेल, झाडं पिवळे असतील, तर तिथं सिजंटाचं वनिवा जे आहे ते छाटणीनंतर सुरुवातीला जेव्हा छाटणी करतात त्यावेळेस पेरूमध्ये एकरी 150 ते 200 मिली याची ड्रिंचिंग करायची आहे. नीट लक्षात घ्या, वनिवाची ड्रिंचिंग करायची तुम्हाला त्या ठिकाणी एकरी 150 ते 200 मिली निमॅटोडसाठी. त्यानंतर
जर झाडं पिवळे पडतायत, फ्युजेरियम विल्ट जर तुमच्याकडे असेल तर तिथं एकरी 2 किलो ट्रायकोड्रामा, 1 किलो टचअप आणि 2 किलो गुळ फ्युजेरियम विल्ट असेल तर त्या पद्धतीत तुम्ही काम करा. पेरू शेतकऱ्यांना एक हात जोडून विनंती आहे की डॉक्टर किसानचा 77 19 94 11 22 या नंबरवर संपर्क साधा. पेरूमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांना झाडं पिवळे पडतायत, सेटिंगला अडचण येते, या नंबरवर संपर्क करा. डॉक्टर किसानच्या माध्यमातून सुरुवातीचं एक वेळापत्रक तुमच्या अडचणीसाठी 15 दिवसाचं वेळापत्रक फ्रीमध्ये तुम्हाला देण्यात येईल. त्यानंतर तुम्ही प्लॉट रजिस्टर करू शकता. पूर्ण हंगामासाठी सेटिंग पासून म्हणजे छाटणीपासून तर प्लॉट काढणीपर्यंत फोम कसे लावायचे, त्यानंतर विक्रीला माल आपल्याला 500 ग्रॅम पर्यंत कसा बनवायचा, त्याला फळमाशी डंक मारते, त्याला बऱ्याचशा अडचणी तुम्हाला येत आहेत. फोम लावल्यानंतर फळाची गळ होते. या सगळ्या गोष्टींचं निवारण, या समस्यांचं निराकरण डॉक्टर किसानच्या माध्यमातून करण्यात येईल. त्यासाठी 77 19 94 11 22 खाली डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे, त्या नंबरवर संपर्क साधा. आणि पेरूमध्ये दर 10-12 दिवसाला वेगवेगळ्या स्टेजेसचे व्हिडिओ तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न करणार आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला. चॅनलला प्रथम आला असाल, चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.